नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल विथ अस्मितामध्ये तुमचं स्वागत आहे। आता मी रोमला निघाले। आधी पिसाला जाणार, पिसा लिनिंग टॉवर ऑफ पिसा, आणि मग पिसाहून परत रोमला जाणार होता मी। तर आजचा असा दिवस पूर्ण पॅक आहे आमचा। सो स्टे ट्यून, पुढे व्हिडिओ बघत राहा। आजचा आमचा युरोप टूरचा 10वा दिवस होता। थोड्याच वेळात आम्ही पिसाला पोहोचलो। तुम्हाला माहिती आहे का, 7व्या शतकापासून इतिहास असलेल्या या शहराला एका वेगळ्याच कारणाने प्रसिद्धी मिळाली। मंडळी, मी आता पिसा अशी आली आहे। इथे माझ्या मागे लिनिंग टॉवर ऑफ पिसा दिसतोय तुम्हाला। मस्त आहे हा स्क्वेअर, एक मोठा स्क्वेअर आहे। इथेच अजून एक दोन बिल्डिंग्स पण आहेत चांगल्या स्क्वेअर ऑफ मिराकल असं म्हणतात त्याला। आणि पिसा इथे वर पण जाता येतं, पण वर जायला तिकीट असतं आणि लाईन आहे भली मोठी। 12व्या शतकात इथे एक बेल टॉवर बांधायला सुरुवात झाली। पहिल्या 1-2 मजल्यांचे बांधकाम होताच हा मनोरा कलायला लागला व याच एका वेगळ्या गोष्टीमुळे पिसाचा कलता मनोरा जगप्रसिद्ध झाला। आज हा मनोरा जगातील 7 आश्चर्यांपैकी एक मानला जातो। 56 मीटर उंच हा मनोरा जवळपास 5.5 अंशाने कलला होता व हा मनोरा पडायची भीती निर्माण झाली होती। तज्ञांनी वेळीच उपाययोजना करून याला सरळ करण्याचा प्रयत्न केला व आज तो कल 4 अंशापर्यंत कमी झाला आहे। 7 आश्चर्यांपैकी एक असलेल्या अशा या पिसाच्या कलत्या मनोऱ्याला बाय बाय करून आम्ही निघालो रोमच्या दिशेने। पिसा ते रोम अंतर बरंच होतं। रोमला पोहोचेपर्यंत संध्याकाळ होत आली होती। रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही निघालो रोमच्या नाईट टूरला। वाटेत अनेक ऐतिहासिक इमारती दिसत होत्या। तुम्हाला माहिती आहे का मंडळी, रोमची नाईट टूर वॉकिंग टूर होती। थोडक्यात रोमिंग अराउंड रोम लाईक अ रोमन। इतकं मस्त वाटत होतं ना रोम मध्ये नाईट टूर करताना, आणि वॉकिंगची मजा तर अजून वेगळी होती। सगळीकडे लाईट बीट आणि अगदी रोम की गलियों में फिरतोय असाच फील येत होता। सर्वप्रथम आम्ही पोहोचलो नॅशनल म्युझियम ऑफ पलाझो व्हेनेझिया इथे। दुसऱ्या महायुद्धातील इटलीचा नेता मुसोलिनी या इमारतीच्या गॅलरीतून जनतेला संबोधन करायचा। ही इमारत आहे विक्टर इमॅन्युएल II मॉन्युमेंट। विक्टर इमॅन्युएल II हा रियुनिफाईड इटलीचा पहिला राजा। 1911 साली बांधून पूर्ण झालेली ही इमारत फारच सुंदर आहे। हे आहे ट्रिवी फाउंटन। हे खूपच सुंदर होतं। रात्रीच्या दिव्यांमध्ये अजूनच सुंदर दिसत होतं। ट्रिवी फाउंटन हे 1762 साली बांधण्यात आलं। असं म्हणतात की ट्रिवी फाउंटन मध्ये कॉइन टाकायचं आणि तुम्ही कोणतीही इच्छा मनात व्यक्त करायची आणि ती पूर्ण होते। हे आहे जगातील सर्वात जुने शॉपिंग मॉल ट्राजन्स मार्केट। जाता जाता वाटेत भग्नावस्थेतील ट्राजन्स फोरम व फोरम ऑफ ऑगस्टस लागले। एकेकाळच्या फार सुंदर इमारती आज भग्न झाल्या आहेत। आणि सगळ्यात शेवट आम्ही पोहोचलो रोम मधील फेमस अशा कोलॅशियमला। मंडळी, मी आता रोमची नाईट टूर करते आणि माझ्या मागे इथे कोलॅशियम दिसतंय या साईडला। खूपच सुंदर आहे आणि नाईट टूरचा एक्सपिरियन्स एकदमच वेगळा आहे। मस्त लाइटिंग आहे सगळीकडे आणि खूपच छान ॲटमॉस्फिअर आहे। वेदर पण प्लेझंट आहे एकदम। खूप
खूपच छान वाटतंय. 10व्या शतकात बांधलेले हे एक ॲम्पी थिएटर आहे. जवळपास 80,000 प्रेक्षक इथे बसू शकायचे. अशी सुंदर नाईट टूर संपवून आम्ही जड पावलांनी आणि जड अंतःकरणाने हॉटेलकडे निघालो. आता तयारी होती उद्याच्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाची. लवकरच भेटूया एका नवीन सिरीजमध्ये. चला तर बघूया युरोप सिरीजचा रिकॅप. नमस्कार. ऑगस्ट 2023 मध्ये मी 11 दिवसांची युरोप टूर केली होती. या टूरमध्ये मी 9 कंट्रीज आणि 18 सिटीज एक्सप्लोअर केल्या. ऐतिहासिक शहर लंडन, रोमॅन्टिक पॅरिस, चॉकलेट कॅपिटल बेल्जियम, कनालचे आणि ट्युलिप्सचे शहर ॲम्स्टरडॅम, जर्मनीचे ब्लॅक फॉरेस्ट रिजन, निसर्ग सौंदर्याने नटलेले स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया, छोटासा देश लिंचेस्टाईन, पाण्यावरील शहर व्हेनिस, 7 आश्चर्यांपैकी एक पिसाचा कलता मनोरा आणि रोमन साम्राज्याची राजधानी रोम. अशी 51 सुंदर ठिकाणं मी या टूर मध्ये बघितली. चला तर मग या सुंदर सफरीवर युरोपला.